पुढच्या एक महत्वाच्या बातमीकडे नालासोपाऱ्यातील तुळशी रिसॉर्टमध्ये गोळीबाराची घटना घडली। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। संदेश गुरव असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। दारूच्या नशेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की तिथे एक वेपन म्हणजे गावठी कट्टा होता आणि एका माणसाने म्हणजे हर्ष फायरिंग म्हणतात त्याला, असं टर्म आहे की उल्हासच्या जास्त अतिउत्साह होऊन त्याने तो फायर केला होता हवेमध्ये, असं दिसून आले तपासावर। फायरिंग करण्याचा सध्या तरी गुन्हा तपासावर इनिशियल स्टेजमध्ये आहे। प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे उत्साहाच्या भरात त्याने ते हवेमध्ये फायरिंग केले। महाराष्ट्राच्या प्रकल्पांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आलाय। नितेश राणेंनी केंद्राकडे पाठपुरावा केल्याची माहिती आहे। सागरमाला 2.0 अंतर्गत प्रकल्पांसाठी पाठपुरावा करण्यात आला। सागरमाला 2.0 प्रकल्पांना तातडीनं मंजुरीची मागणी आता जोर धरते। केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची देखील राणेंनी भेट घेतली आहे। स्थानिक भूमिपुत्रांना खरं तर कामावरून कमी केल्याचा आरोप पाहायला मिळतो। रत्नागिरीत कोको कोला कंपनीविरोधात भारतीय जनता पक्ष आता आक्रमक झालाय। वैभव खेडेकरांनी 8 दिवसांचं अल्टिमेटम दिलंय। कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी आहे। मागणी न मानल्यास आंदोलनाचा इशारा आहे। आम्ही आलो ह्या तुम्ही कामगारांना कामावरनं का काढलं? याला इकडे का काढलं कामावरनं? मराठी लोकांना आमच्या कंपनी आहे ती प्रोसेस बेंगलोर पेंडिंग कोणली बेंगलोर नका इश्यू त्यांचा कसला इश्यू आहे? लोकल लोक आहेत कसली बेंगलोर तुमची ती तुमचं सिस्टम असेल हो। यांना काय काढलं सांगा ना। कंपनीची प्रोसेस आहे ती प्रोसेस मी डिसाईड कामावरती असताना त्यांना काढला का? मला जे ऑर्डर भेटतात बेंगलोर भेटतात, ठीक आहे, मी काय फायनल आत कारण आमचं भांडण तुमच्या बरोबर नाही, हे असल्या मुजोर नालायक लोकांबरोबर आहे आमचं भांडण, समजलं का? ह्या 5-6 लोकांना तुम्ही कामाचं काय करता हे मला सांगा कंपनी म्हणून मी सांगतो तुम्ही त्याला सांगा मराठी भाषेमध्ये। शिवसेनेने जेवढा मारला त्या डबल मारवा मी त्याला, ठीक आहे, त्याला सांगतो। आणि हे मला सगळं येत्या 8 दिवसामध्ये करून पाहिजे, ठीक आहे, मी सांगतो तुमचा नाही तर तुमची आमची गाडी ह्याच्याजवळ गाठ आहे आमची, हा जो सिक्युरिटी हेड आहे ना ह्याच्याजवळ गाठ आहे। साताऱ्यातील आरोग्य सेवेसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला। आरोग्य विभागातील रिक्त पदभरती लवकरच होणार आहे। एमआरआय, कॅथ लॅब सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे। मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बैठक घेतली आणि या बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात महत्वाचे आदेश दिलेत। कोयना धरणाच्या नामांतराचा निर्णय। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर नावानं आता ओळखलं जाणार आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली। महायुती सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।